Hello dear students. Today we are going to learn about the opening and closing of stomata. आपण मागच्या लेक्चरमध्ये स्टोमॅटा पाहिलेले आहेत. स्टोमॅटा कुठे असतं? लीफच्या बॉटम साईडला असतं. स्टोमॅटा काय काय म्हणून कार्य करत असतं? स्टोमॅटा इज जनरली यूज्ड फॉर ए ओपनिंग ऑफ द वी कॅन सी इट्स एन ओपनिंग पार्ट इन ए लीफ फ्रॉम वेअर वी कॅन से द एक्सचेंज ऑफ गॅसेस अँड वॉटर वेपर्स टेक्स प्लेस. Stomata. Opening and closing of the stomata generally takes place during the day times with the help of turgor or the guard cells. Guard cells become turgid due to endoosmosis. तुम्हाला एंडो शब्दाचा अर्थ माहिती आहे. एंडो म्हणजे when the cells or we can say the components which are taken inside or absorbed, that is endo. Exo म्हणजे बाहेर, endo म्हणजे आत. Thus the turgor pressure is exerted on the thin wall of the guard cell being elastic and then the lateral walls are stretched out. Due to the kidney or the dumbbell shape, the inner walls are pulled apart to open, that is widen the stomata. During the night time, the guard cells become flaccid. Flaccid means deficiency of the cells. दिवसामध्ये त्या सेल्समध्ये गार्ड सेल्समध्ये पाणी भरलेलं असतं, ते टर्जिड असतात. पण रात्री तिथे गार्ड सेल्स फ्लॅसिड होऊन जातं. ड्यू टू दिस द एक्झोऑस्मॉसिस टेक्स प्लेस. फ्लॅसिडिटी क्लोजेस द स्टोमॅटा ऑलमोस्ट कम्प्लिटली. रात्री जनरली स्टोमॅटा क्लोज असतात कारण तेव्हा सेल्स फ्लॅसिड होऊन जातात. पण जेव्हा टर्गर सेल्स किंवा जे सेल्स जेव्हा टर्जिड होतात तेव्हा ते दिवसात ओपन होतात. एंडोऑस्मोसिस अँड एक्झोऑस्मोसिस ऑकर ड्यू टू द डायोर्नल चेंजेस इन द ऑस्मोटिक पोटेन्शियल ऑफ द गार्ड सेल्स. Different theories are proposed to explain the diurnal changes in the osmotic potentials. According to the starch-sugar interconversion theory by Stewart in 1964, during the daytime the enzyme phosphorylase converts the starch to the sugar, thus increasing the osmotic potential of the guard cells, choosing the entry of the water. Thereby the guard cells are stretched and stomata widens. The reverse reaction occurs at the night, bringing about the closure of the stomata. या थेरी अनुसार स्टीवर्टने दिलेली जी थेरी आहे 1964मध्ये, त्यांनी म्हटल्याप्रमाणे दिवसात एन्झाईम फॉस्फोरायलेज स्टार्चच्या कन्व्हर्शन शुगरमध्ये करतं आणि ऑस्मोटिक पोटेन्शियल्स वाढतं. त्यामुळे गार्ड सेल्स जे आहेत ते स्ट्रेच आउट होतात. स्ट्रेच म्हणजे ताणले जातात आणि ते दिवसात ओपन असतात आणि रात्री हे सगळं प्रोसेस रिव्हर्स होऊन ते स्टोमॅटास क्लोज होतं. सो दिस इज द ओपनिंग अँड क्लोजिंग ऑफ द स्टोमॅटा मेकॅनिझम. यू कॅन सी इन द we can say the chart it is given. Starch during daytime with the help of phosphorylase gives sugar, and at the night time the stomata closes and during the daytime the stomata gets open. According to the theory, we can say the proton transport by Leavitt in 1974, stomatal movement to transport the protons, that is H plus and potassium plus ions during the daytime. Starch is converted into the malic acid. Malic acid dissociate to form malate and protons. Protons are transported to the subsidiary cells and potassium ions are imported from them. Potassium malate is formed the increasing of osmolarity and causes endoosmosis. पोटॅशियम हे कारणीभूत असते एंडोऑस्मोसिस होण्यासाठी. अपटेक ऑफ पोटॅशियम आयन इज ऑलवेज अकम्प्लीड बाय द क्लोरीन आयन्स. पोटॅशियमला अपटेक करण्यासाठी म्हणजे ॲब्झॉर्ब करण्यासाठी क्लोरीनची आवश्यकता आहे. ॲट नाईट टाईम द पोटॅशियम अँड क्लोरीन आयन्स आर प्रिव्हेंटेड बाय ॲब्सिसिक ॲसिड. रात्री पोटॅशियम आणि क्लोरीन अवेलेबल नसतात कारण ॲब्सिसिक ॲसिड त्याला कंट्रोल करत असतो किंवा प्रिव्हेंट करतो. चेंजिंग द परमिएबिलिटी ऑफ गार्ड सेल. ड्यू टू दिस द गार्ड सेल्स बिकम हायप्नोटॉनिक अँड देअर बाय दे बिकम फ्लॅसिड. रात्री सेल्स फ्लॅसिड असल्यामुळे जिथे पाण्याची कमतरता आहे आणि पोटॅशियम आणि क्लोरीन अवेलेबल नसतात त्यामुळे तिथे जे सेल्स आहेत ते क्लोज असतात किंवा स्टोमॅटिक असतो क्लोज असतो. व्हॉट इज द सिग्निफिकन्स ऑफ ट्रान्सपिरेशन? द ॲडव्हान्टेजेस आर ट्रान्सपिरेशन रिमूव्स द एक्सेस ऑफ वॉटर. जास्तीच्या पाणी जे असतं ते रिमूव्ह करायला मदत करतं ट्रान्सपिरेशन. तुम्हाला माहिती आहे ट्रान्सपिरेशन इज द लॉस ऑफ वॉटर थ्रू द एरियल पार्ट. इट हेल्प्स इन द पॅसिव्ह ॲब्झॉर्प्शन ऑफ द वॉटर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉईल. It helps in the ascent of the sap. As the stomata are open, the gaseous exchange required the photosynthesis and respiration is facilitated. It maintains the turgor pressure. The transpiration helps in reducing the temperature of leaf and imparting the cooling effect. ट्रान्सपिरेशन हा टेम्परेचर बॅलन्स करत असतं लीफचे आतले जे कॉम्पोनंट आहेत किंवा जे सेल्स आहेत आणि बाहेरच्या ॲटमॉस्फिअरच्या. What are disadvantages? Excessive transpiration lead to the wilting and injury of the plant. It may also lead to the death of the plant. तुम्हाला माहीत असेल जास्त ट्रान्सपिरेशन झाल्यामुळे प्लॅन्टमध्ये इंजुरी होण्याची पण शक्यता आहे. ट्रान्सपिरेशन इज ऑल्सो नोन ॲज अ नेसेसरी एव्हिल. त्याला एव्हिल म्हटलं गेलं कारण स्टोमॅटा ट्रान्सपिरेशन ऑकर्स मस्ट हॅव remain open during the daytime. When the stomata are open, the only gaseous exchange needed for respiration and photosynthesis will take place.
If the stomata transpiration stop, it will directly affect the productivity of the plant, though the loss of photosynthesis and respiratory activity. Hence, the productivity stomata must remain open. Consequently, the transpiration cannot be avoided. Hence, the Curtis in 1926 regarded transpiration as necessary evil. ट्रान्सपिरेशन जर राहिला नाही तर प्रोडक्टिव्हिटी होणार नाही, म्हणजे तुम्हाला उत्पन्न मिळणार नाही. ट्रान्सपिरेशन हा फोटोसिंथेसिसला देखील मदत करतं, प्लस रेस्पिरेशन ॲक्टिव्हिटीलाही मदत करतं. म्हणून ट्रान्सपिरेशन याला नेसेसरी एव्हिल म्हटलं गेलेलं आहे. एव्हिल म्हणजे आपल्याला माहिती आहे तो नुकसान करतोय, लॉस करतोय, पण तो गरजेचा आहे. जसं आपण म्हटलेलं आहे द फ्रिक्शन इज ए नेसेसरी एव्हिल फिजिक्समध्ये, तसंच बायोलॉजीमध्ये ट्रान्सपिरेशन इज ऑल्सो ए नेसेसरी एव्हिल. थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.